नांदेडच्या गोदावरी नदीवरील नावघाट पूल हा पाण्याखाली गेलाय। नांदेड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलंय। आपले प्रतिनिधी यशपाल भोसले आता आपल्यासोबत आहे। यशपाल, काय स्थिती आहे नांदेड जिल्ह्यात पावसाची? नक्कीच गौरव, नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे। त्यामुळे आता जी नांदेड शहरालगत वाहणारी जी गोदावरी नदी आहे ती पूर्णपणे धुतडी भरून वाहलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। गोदावरी नदीने अक्षरशः 11 विकळ रूप आपल्याला गोदावरी नदीचं पाहायला मिळत आहे। गोदावरी नदीवर असलेले जे विष्णुपुरी प्रकल्प आहे, या विष्णुपुरी प्रकल्पाचे जे 14 गेट आहेत ते खुले करण्यात आलेले आहेत। त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। नांदेड शहरातील जे नावघाट ब्रिज आहे, जो वसरणीकडे जातो, हा मार्ग आता पूर्ण बंद करण्यात आलेला आहे। या ठिकाणी पोलीस कर्मचारी सुद्धा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। जवळपास नांदेड जिल्ह्यामध्ये 36 तासापासून सलग संततधार पावसाची सुरू आहे। त्यामुळे आता जे आहे नांदेड जिल्ह्यामधलं जे जनजीवन आहे ते विस्कळीत झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर जे खरीप हंगाम होता, खरीप हंगामातील जे मूग असेल, उडीद असेल, ही जी पिकं आहेत अक्षरशः खडून गेलेली आहेत। त्याचबरोबर नांदेड शहरातील जे सखल भाग आहे, या सखल भागामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। त्याचबरोबर जी घरं आहेत, घरामध्ये सुद्धा पाणी। ठीक आहे, धन्यवाद या माहितीबद्दल।